नमस्कार मैत्रिणींनो, आपण कोरडी गवारची भाजी बनवणार आहेत आज. तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर वरण भात सोबत आपण अशी कोरडी गवार खाऊ शकतो. अशा पद्धतीने मी ही गवार बनवते आता. तर तेल टाकलंय. आता आपण हे लसूण टाकू. लसूण थोडे जास्त टाकायचे आणि मिरच्या पण मी जास्त कापलेल्या आहेत. तर या मिरच्यांमध्ये आपण मीठ टाकणार आहे. त्याच्यामुळे त्या छान खारट आणि गवार सोबत छान लागतात त्या. थोडं जास्त मीठ टाकायचं म्हणजे भाजीला पुरेल एवढं. जिरं मोहरी टाकून द्यायची. आता मिरच्या टाकून द्यायच्या. मिरच्या जास्त तळायच्या नाही, फक्त थोडस तेलामध्ये असं थोडस हलवून घ्यायचं आणि टाकून द्यायचे गवार. थोडी हळद टाकून द्यायची. मीठ भाजीला पुरेसं टाकलेलं आहे. कोथिंबीर टाकून द्यायची. आणि याला थोडस किंचितच फवारा मारायचा आपल्याला, कोरडे बनवायची म्हणून थोडस. आणि आपण या ताटामध्ये पाणी टाकणार आहे बाकीचं. तर ती छान वाफली पण जाईल या पाण्यामुळे आणि चिटकणार नाही खाली आणि छान तज तज बनेल. ती मस्त व्यवस्थित होऊन जाईल, शिजून जाईल. आता मंद गॅस करून द्यायचं आणि शिजेल, चांगली मऊ शिजतो पण शिजू द्यायची तिला. ही भाजी एका व्यक्तीला पुरेल एवढीच केलेली आहे मी. तुम्हाला त्यानुसार प्रमाण वाढवून घ्यायचं. बघू शकता मैत्रिणींनो, खाली चिटकलेली पण नाही, जळली पण नाही आणि छान शिजून पण गेली मऊ. ताटावर पाणी ठेवल्यामुळे व्यवस्थित झाली ती आणि अशी मऊ मऊ पण येते छान. तर झालेली आपली भाजी. आपण गॅस बंद करूया. बघू शकता मैत्रिणींनो, आपली भाजी तयार आहे गवारची. मिरच्या आणि लसूण भरपूर टाकून अशा पद्धतीने केलेली भाजी पण छान लागते. तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.